नमस्कार मित्र हो, व्याकरणातील रसविचार या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत। तर यासाठी मी नंदकुमार खोडके तुमचं या वर्गामध्ये स्वागत करतो। आता रस हा जो शब्द आहे हा आपण अनेक वेळा ऐकलेला आहे। तर तो कोणत्या संबंधाने ऐकलेला आहे? तर तो ऐकलेला आहे अन्नपदार्थाच्या चवीसाठी। तर रस म्हणजे काय? रस म्हणजे चव, गोडी किंवा रुची। आता आपण जे दैनंदिन जीवनामध्ये जे जेवण करतो तर त्या जेवणामध्ये अनेक प्रकारचे रस असतात। जसं की आपल्या षडरस आहेत, गोड आहे, त्यानंतर खारट आहे, आंबट आहे, तिखट आहे, कडू आहे, तुरट आहे, असे हे आपले अन्नपदार्थाचे रस आहेत। तर या रसामुळेच आपल्या अन्नपदार्थाची चव वाढत असते। म्हणजे दैनंदिन जीवनात आपण या चवीचा अनुभव घेतच असतो। परंतु या साहित्यामध्ये सुद्धा काही रस आहेत की मानवी मनामध्ये ज्या भावना स्थिर व शाश्वत स्वरूपाच्या असतात त्याला स्थायी भाव म्हणतात। प्रत्येकाच्या अंतःकरणात किंवा मनामध्ये तसे स्थायी भाव असतात, म्हणजे मूळचे भाव असतात। तर ते कोणते मूळचे भाव असू शकतात? रागाचे, दुःखाचे, आनंदाचे, आश्चर्याचे, हे जे भाव असतात तर ते भाव म्हणजेच त्याला स्थायी भाव म्हटलेलं आहे। की ज्या भावना स्थिर आणि शाश्वत स्वरूपाच्या असतात त्याला स्थायी भाव म्हणतात। आणि स्थायी भाव ह्या प्रसंगानुसार उत्कटतेने म्हणजे तीव्रतेने निर्माण होणे त्यालाच तर रस असं म्हणतात। मग आपल्या या साहित्यामध्ये 9 रस आहेत। आता साहित्य म्हणजे काय? साहित्य म्हणजे ज्यामध्ये आपल्या सर्वांचं हित होते, समाजाचं स्वतःचं ज्याच्यामध्ये हित साधलेलं असते त्याला साहित्य म्हणतात। तर साहित्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात? आपण कथा वाचतो, कादंबरी वाचतो, नाटक पाहतो, चित्रपट पाहतो, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या साहित्यामध्ये आहेत। आणि मग या साहित्यामध्ये हे 9 रस आहेत। हे कशासाठी 9 रस असतील बरे? आता ज्याप्रमाणे अन्नपदार्थाची गोडी ही त्या रसामुळे वाढते, म्हणजे अन्नपदार्थातील रसामुळे वाढते, त्याच पद्धतीने साहित्याची गोडी ही त्या 9 रसामुळे वाढते। कोणते कोणते आहेत बरं हे साहित्यातील 9 रस? त्यामध्ये आहे करुण रस, शृंगार रस, वीर रस, हास्य रस, रौद्र रस, भयानक रस, बीभत्स्य रस, अद्भुत रस आणि शांत रस, हे असे 9 रस आहेत। पण यांचा एक स्थायी भाव असतो। स्थायी भाव म्हणजे काय? की तशा प्रसंगाला जी उत्कटता निर्माण होते, जी तीव्रता निर्माण होते आणि आपल्या मनामध्ये ती भावना निर्माण होते तर त्याला स्थायी भाव असं म्हणतात। आता हे कशासाठी, काय उपयोग आहे याचा? तर बालपणापासून मुलं शाळेत जातात, शालेय जीवनामध्ये ते पुस्तकामध्ये अभ्यास करतात, तर त्या पुस्तकामध्ये वेगवेगळे अनुभव ते घेतात। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे की ते अनुभव घेत असताना त्यांच्या म्हणजे शाळेत येण्या अगोदरचे त्यांचे अनुभव आणि शाळेत आल्यानंतर पुस्तकातले अनुभव या दोघांचा समन्वय होतो आणि त्याच्यातून मग त्यांना कौशल्य प्राप्त व्हायला लागतात। मग खरं म्हणजे शालेय जीवनामध्ये जर हा विद्यार्थी या रसाचं जर चांगलं त्याने अनुभूती घेतली किंवा त्यांनी कौशल्य जर प्राप्त केले तर पुढे चालून तो चांगल्या प्रकारचा रसिक होऊ शकतो। म्हणून आणि त्याच्या जीवनात ते रस निर्माण होतात। नाहीतर जीवनात जर त्याच्या रस नसेल तर त्याचं जीवन निरस होऊन जाईल। मग जीवन जगण्यासाठी सुद्धा रस हे अत्यंत महत्त्वाचे आहेत। अभ्यासासाठी तर आहेतच, पण जीवन जगण्यासाठी सुद्धा रस महत्त्वाचे आहेत आणि ते साहित्यामध्ये आहेत। वर्तमानपत्र असतील, आपण वाचतो, त्याच्यानंतर मासिकं वाचतो, कथा कादंबऱ्या ह्या तर वाचतच असतो। तर त्यामध्ये जे काही रसाची निर्मिती होते त्याच्यातून त्या वाचकाला आनंद निर्माण होतो आणि तो वाचायला लागतो आणि त्याचा अनुभव विश्व समृद्ध होते, त्याला ते कौशल्य प्राप्त होते आणि त्याच्या जीवनात आनंद निर्माण होत असतो। याच्यासाठी हे रस आहेत। जेवढे अन्नपदार्थासाठी रस महत्त्वाचे येतं तितकेच रस आपल्या साहित्यामधले आपल्या जीवनामध्ये सुद्धा महत्त्वाचे आहेत। आता यामध्ये हे जो स्थायी भाव आहे म्हणजे स्थिर आणि शाश्वत स्वरूपाचा जो भाव असतो त्याला आपण स्थायी भाव म्हणतो। तर तो स्थायी भाव या 9 रसामध्ये कुठे कुठे आहे? तर त्यामध्ये आहे करुण रस। जर आपण घेतला तर या करुण रसाचा स्थायी भाव आहे शोक, शोक म्हणजे दुःख। शृंगार रसाचा स्थायी भाव आहे रती,
वीररसाचा स्थायी भाव आहे उत्साह, हास्यरसाचा स्थायी भाव आहे हास, रौद्र रसाचा स्थायी भाव आहे क्रोध आणि भयानक रसाचा स्थायी भाव आहे भय किंवा भीती, बिभस्त रसाचा स्थायी भाव आहे जुगुप्सा, अद्भुत रसाचा स्थायी भाव आहे विस्मय आणि शांत रसाचा स्थायी भाव आहे शम किंवा शांती. आता हा स्थायी भाव काय होतो, त्या त्या प्रसंगानुसार निर्माण होतो. जसा प्रसंग घडला मग तो वाचनाच्या रूपाने असेल किंवा एखाद्या वेळेस प्रत्यक्ष रूपाने असेल तर ती भावना आपल्या मनामध्ये जी निर्माण होते, उत्कट भावना जी निर्माण होते, तर त्याला त्याचा स्थायी भाव म्हणतात. तर आता आपण एक एक हे समजून घेऊ. तर कशासाठी की एखाद्या वेळेस आपण एखादी कलाकृती आपल्याला दिसते म्हणजे एखादी आपण कादंबरी वाचायला घेतली असेल किंवा एखादी चित्रपट पाहत असो किंवा एखाद्या TV मधली आपण मालिका पाहत असो, तर त्यामध्ये आपण ज्यावेळेस ते पाहायला लागतो तर पाहिल्यानंतर आपण एकदम विचार नाही करत त्याच्यावर, म्हणजे आपल्याला फक्त ते दिसते आणि दिसल्यानंतर आपण त्याला विशिष्ट नजरेनं पाहायला लागतो आणि नंतर ती कलाकृती अनुभवतो. तर त्या 3 गोष्टीतून आपल्या मनामध्ये तो भाव निर्माण होत असतो. म्हणजे सुरुवातीला पाहतो, साध्या नजरेनं पाहतो, पण ज्यावेळेस आपण ते पाहायला लागतो तर कसं पाहतो, काळजीपूर्वक जर पाहायला लागलो आणि त्याच्या त्या भूमिकेला जर आपण गेलो, त्या भूमिकेमध्ये समरस झालो त्या भूमिकेमध्ये, तर मात्र आपल्याला अनुभव यायला लागतो आणि तिथेच त्या रसाची निर्मिती होत असते. अशा ह्या 3 त्याचे टप्पे आहेत. त्या कलाकृती दिसणे, पाहणे आणि अनुभवणे, याच्यातून त्या रसाची निर्मिती होत असते. अचानक रस निर्माण होत नाही आपल्या मनामध्ये. तर ह्या 3 गोष्टी घडल्या की मग मात्र रस निर्माण होतो. आणि कवी किंवा लेखक जो काही लिहितो, तर लिहित असताना जो वाचक आहे तो वाचतो, तर त्या कवीला त्यामध्ये काय सांगायचंय हे त्याचा मतितार्थ त्या वाचकाला कळायला लागतो. पण केव्हा कळायला लागतो, त्याला तो आस्वाद घेता आला तरच, त्याला त्या कलाकृतीचा आस्वाद तर त्याला घेता आला तरच त्याला ते कळते. मग हा आस्वाद काय अचानक घेता येत नाही, तर त्याच्यासाठी शालेय जीवनापासून त्याचा अनुभव विश्व समृद्ध व्हावं लागते आणि त्याला ते कौशल्य प्राप्त व्हायला लागते. त्यावेळेसच ती भावना निर्माण झाली की त्या रसाची निष्पत्ती होत असते. यालाच त्या भाषेतील रस असं म्हणतात आणि याच्यातून त्या भाषेचा त्याला खरा आनंद प्राप्त होत असतो. तर मित्रहो, आता आपण एका रसाचा विचार करू. सुरुवातीला आहे करुण रस. करुण रस याचा स्थायी भाव काय आहे, शोक. जिथे कुठे दुःख असेल, शोक असेल, संकट निर्माण झाला असेल किंवा दैन्य निर्माण झाला असेल, त्या ठिकाणी त्या रसाची निर्मिती होते. आपण एखादं उदाहरण बघू की ते उदाहरण घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की इथे करुण रस कसा निर्माण झाला असेल. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येता काणी मज होय शोषकारी. असं म्हटलं की करुणा ती आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि त्या रसाची निर्मिती होत असते. दुसरं उदाहरण जर पाहायचं असेल तर, नको देवराया अंत असा पाहू, प्राण हा सर्वथा फुटो पाहे नको देवराया. इथे करुण रसाची निर्मिती झालेली. उदाहरण आपण एकच घेऊ, फक्त समजणं महत्त्वाचं आहे. एकदा जर तुम्हाला समजलं तर 10 उदाहरणं तुम्ही मनानंच घेसाल किंवा तुम्हाला ते कळायला लागेल. तर जिथे कुठे दुःख, शोक असेल, दैन्य असेल, संकट असेल, त्या ठिकाणी या करुण रसाची निर्मिती होते. आता दुसरा आहे शृंगार रस. शृंगार रस म्हणजे काय की त्याचा स्थायी भाव आहे रती. स्त्री पुरुष यांच्या एकमेकाबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून किंवा आकर्षणातून हा शृंगार रस निर्माण होतो. या शृंगार रसाचे काही 3 आणखी प्रकार आहेत. उत्तान शृंगार रस, त्यानंतर सात्विक शृंगार रस आणि विप्रलंभ असा हा शृंगार रस. पण शृंगार रस तुमच्या लक्षात आला की मग पुढे तुम्हाला त्याचे प्रकारसुद्धा कळायला लागतील. तर याच्यामध्ये विरह झाला असेल किंवा व्याकुळता आली असेल, दोघांमध्ये म्हणजे पुरुषामध्ये स्त्रियामध्ये आकर्षण निर्माण झालं असेल, तर त्या ठिकाणी या रसाची निर्मिती होते. त्याचे आपण एक उदाहरण पाहू म्हणजे लक्षात येईल. जेवढ्या काही शृंगारिक लावण्या आहेत, त्याचं नावच बघा ना, शृंगारिक लावणी. लावण्या तशा खूप आहेत, पण त्यात शृंगारिक लावणी ही त्या शृंगाराने ओतप्रोत भरलेली असते. त्याचं एक उदाहरण घेतो मी.
तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल. यातून तुमच्या लक्षात आला असेल की शृंगार रसाची निर्मिती झाली आणि तो भाव आपल्या मनामध्ये तीव्रतेने निर्माण होतो, त्याला शृंगार रस असं म्हणतात. आता वीररस मित्रो, आपल्या शाळेमध्ये 15 ऑगस्ट असेल किंवा 26 जानेवारी असेल तर त्यावेळेस शाळेमध्ये काही स्फूर्तिगीतं लावल्या जातात, देशभक्तीपर गीतं लावल्या जातात. तर त्या ठिकाणी ते सगळे वीररसामध्ये असतात. तर याच्यामध्ये काही पराक्रम असेल, शौर्य असेल, धाडस असेल तर त्यावेळेस त्या रसाची निर्मिती होते. आणि त्याचा स्थायी भाव काय आहे? उत्साह आहे. त्याचं आपण एखादं उदाहरण बघू. जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू, माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू, जिंकू किंवा मरू. त्यानंतर तुम्ही अनेक, आता आपलं राज्यगीत आहे गरजा महाराष्ट्र माझा, किंवा जेवढे काही पोवाडे आहेत ते सगळे वीररसामध्ये येतात. त्यानंतरचा जो रस आहे तो हास्यरस. याचा स्थायी भाव काय आहे? हास. जिथे कुठे विसंगती निर्माण झाली असेल, विडंबन, विडंबन म्हणजे काय? खिल्ली किंवा उपहासानं सांगणे, बोलणे असं झालं असेल किंवा चेष्टा मस्करी असेल तर त्या ठिकाणी या हास्यरसाची निर्मिती होत असते. त्याचं एक उदाहरण बघू. वाघाची मावशी आहे मोठी हौशी, वाघाची मावशी आहे मोठी हौशी, उंदीर तळून खाते एकादशीच्या दिवशी. आता इथे काय झालेलं आहे हे ऐकल्याच्या नंतर हसायला येते, तिथे हास्यरसाची निर्मिती होते. एकदा पु ल देशपांडे आपल्या सकाळी कार्यालयामध्ये निघाले तर वरून गॅलरीमधून एका स्त्रीने काय केलं की त्या आपण ज्याला खरकटं पाणी म्हणतो ते त्या वरणात टाकलं आणि ते पाणी खाली वरून त्या गॅलरीतून टाकली आणि ते निघून गेली. आणि रस्त्याने तर पु ल देशपांडे जात होते, त्यांच्या अंगावर ते पाणी पडलं. त्या बाईला ते माहीतच नाही. आणि मग ते पु ल देशपांडे तिथे थांबले आणि पाठीमागून एक माणूस आला आणि म्हटले, का हो सर, तुम्ही इथे का थांबलेत? तर त्यांनी सांगितलं की मला आता वरण मिळालंय, भात केव्हा मिळतो याची मी वाट पाहतोय. आणि ते लक्षात आलं त्यांच्या आणि हसले दोघं ते. तर इथं काय आहे? हास्यरस आहे. पण मित्र एक लक्षात ठेवा, मी उदाहरणं जरी तुम्हाला कवितेचे सांगत असेल परंतु रसाची निर्मिती ही फक्त कवितेतच होतं असं मात्र मनात ठेवू नका. रसाची निर्मिती वाक्यामध्ये, पाठामध्ये, कवितेमध्ये तर होते, कादंबरीमध्ये, कथेमध्ये, मालिकेमध्ये, चित्रपटामध्ये, जिथे जिथे विनोदाची निर्मिती होईल त्या त्या ठिकाणी या हास्यरसाची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. त्याच्या पुढचा जो रस आहे तो आहे रौद्र रस. त्याचा स्थायी भाव आहे क्रोध. ज्यावेळेस क्रोधाची तीव्र भावना निर्माण होते किंवा निसर्गामध्ये एखादा प्रलय निर्माण होतो त्यावेळेस मात्र या रसाची निर्मिती होत असते, आपल्या मनामध्ये तो निर्माण होत असतो. याचं एक उदाहरण बघू. खबरदार जर टाच मारुणी चाल पुढे चिंधड्या, उडविन राई राई एवढ्या. एवढासा लहान मुलगा एका घोडेस्वाराला रोखून म्हणतोय की खबरदार जर टाच मारुणी. म्हणजे इथे काय आहे की त्याच्या मनामध्ये राग निर्माण झालेला आहे. तर ती जी भावना आहे त्याला म्हणायचं रौद्र रस. त्याच्या पुढचा जो रस आहे तो आहे भयानक रस. याचा स्थायी भाव काय आहे? भीती. म्हणजे भीतीदायक वर्णन, मृत्यू, स्मशान, हत्या, आपत्ती किंवा युद्ध जर असेल तर त्या ठिकाणी या भयानक रसाची निर्मिती होत असते. एखादं उदाहरण बघूयात आपण. ज्या ओसाड माळावरती, माळ असा ओसाड आहे, ज्या ओसाड माळावरती पिंपरणी खाली दाट सावली होती, झाड एक दाट सावली होती आणि तो एकटाच उभा रात्र अमावस्येची होती. पाक भीतीदायक वातावरण निर्माण झालं. आपण एखादी मालिका पाहत असतो किंवा चित्रपटात आपण अनुभवलेलं आहे की एखादा भीतीदायक प्रसंग दाखवायचा असेल तर त्याच्या पार्श्वभूमी कशी असते की अंधार, हवा सुटलेली, झाडाचा पालापाचोळा, सळसळ सळसळ आवाज, एखादं मोठा गेट असा कर्र आवाज करते. तर ह्या जो प्रसंग आहे हा सगळा भीतीदायक प्रसंग आहे आणि अशा वेळी आपल्या मनामध्ये ती भावना निर्माण होते. तर ती तोच आहे भयानक रस. किंवा एखाद्या युद्धाचा जो प्रसंग असेल आपण ते सगळं पाहिल्यानंतर सुद्धा माणसाच्या मनामध्ये भीती निर्माण होते. तर असा हा भयानक रस. त्याच्यानंतर आहे बिभत्स्य रस. बिभत्स म्हणजे काय? किळसवाणं.
जुगुप्सा आपण ज्याला म्हणतो, तर ते तसं आपण दृश्य पाहिलं की आपल्या मनामध्ये तिरस्कार निर्माण होतो किंवा तिटकारा निर्माण होतो, त्याला बीभत्स्य रस असं म्हणतात. त्याचं उदाहरण घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल. किंवा ज्यावेळेस कंटाळा येतो तर असा हा जो रस आहे तर तो आहे बीभत्स्य रस. त्याचं उदाहरण बघू. नाकामधुनी उंट लोंबती, नाकामधुनी उंट लोंबती वा मातल्या केसात. म्हणजे लहान मुलाला जर आपण एखाद्या वेळेस पाहिलं तर तो रडत असताना त्याच्या नाकामधून पाणी यायला लागते, त्याला उंट लांबती असं म्हटलंय. आणि तो काय करतो, लहान मुलगा रडत असताना डोळे खूप चोळतो आणि लहान मुलांना आपल्याकडे काजळ घालण्याची एक प्रथा आहे, तर त्या काजळाने त्याचे डोळे असे सगळे काळे व्हायला लागतात. आणि मग त्याच्याकडे जर आपण पाहिलं तर नाकातून येत असलेलं पाणी, डोळ्यात कतला काजळ आणि त्याच्या रडण्याची जी स्थिती, तर तिथे मात्र आपल्याला ते थोडंसं वेगळं दिसते. त्याला जुगुप्सा असं म्हणतात, म्हणजेच बीभत्स्य रस. आता पाहू अद्भुत रस. जिथे कुठे म्हणजे अद्भुतता आहे, विस्मयकारकता आहे किंवा आश्चर्य आहे, अशा ठिकाणी या रसाची निर्मिती होते. त्याचा स्थायी भाव आहे विस्मय. त्याचं उदाहरण आपण कधी ऐकलं असेल की असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चॉकलेटच्या बंगल्याला याचं दार कशाचं म्हणतोय आपण, टॉफीचं दार, असं हे तुम्ही उदाहरण कुठंतरी ऐकलं असेल. किंवा ह्या जे आता तुम्ही आरबीएन नाईटच्या ज्या कथा कधीतरी वाचल्या असतील किंवा अलीबाबा आणि 40 चोर मागे टी व्हीला मालिकासुद्धा होती, तर अशा ह्या ज्या गोष्टी येतात तर ह्या सगळ्या अद्भुत रसामध्ये अंतर्भूत झालेल्या असतात. आणि शेवटचा जो रस आहे तो शांतरस. याचा स्थायी भाव काय आहे, शम किंवा शांती. भक्तिभाव ज्याच्यामध्ये निर्माण होतो, शांत स्वरूपातील निसर्गाचं वर्णन किंवा संत पुरुषाची जी संगत आहे, तर अशा वेळी या रसाची निर्मिती होते. त्याला शांतरस असं म्हणतात. याचं उदाहरण आपण बघू की जे काही अभंग आहेत तर बरेचसे अभंग जवळपास हे सगळे शांतिरसामध्ये येतात. काही भावगीतंसुद्धा शांतिरसामध्ये येतात. त्यातलं एक उदाहरण बघू. ऐसा आनंद सोहळा निर्मळा पाहे आपुले डोळा, आनंदन माये गगनी वैष्णवनाच तिरंगनी, आनंदने माये गगनी वैष्णवनाच तिरंगनी, ऐसा आनंद सोहळा निर्मळा पाहे आपुले गळा. त्याच्यानंतर पसायदान आपण सर्वांनी ऐकला असेल की खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. हे जे काय आहेत हे सगळे शांतरसामध्ये येतात. तर मित्र हो, हे जे रस आहेत हे रस तुम्हाला आपल्या जीवनामध्ये खूप काही रस निर्माण करतात आणि त्या प्रसंगामध्ये आपल्या मनात ती जी भावना निर्माण होते, तर ती शालेय जीवनापासून हे याचं कौशल्य प्राप्त व्हावं यासाठी हे अभ्यासक्रमामध्ये रस ठेवलेले आहेत. पुढे तुम्ही महाविद्यालयीन जीवनामध्ये किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा याच्यावर प्रश्न विचारले जातात. तो भाग पुढचा आहे, परंतु आपण हे रस समजून घेणं महत्त्वाचं आहे. एकदा रस जर समजले तर आपण वाचताना आपल्याला त्याचा खूप चांगल्या पद्धतीचा अनुभव येईल. तर आपण इथे थांबूया. काही अडचण असेल तर विचारा. थांबतोय. धन्यवाद.